आणि आता बातमी आहे ठाकरे बंधूंची। लोकांच्या मनाप्रमाणे होणं हे आमच्याही मनात आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। पण दोन्ही ठाकरे सकारात्मक असताना एकत्र येण्याचं नेमकं कुठं अडलंय पाहूया। एवढंच सांगेन, परवा जे उद्धव साहेबांनी सांगितलं की लोकांच्या मनात जे आहे तसं होणं हे आमच्या देखील मनात आहे। लोकांच्या मनात आहे तसं होणं आमच्याही मनात आहे असं उद्धव ठाकरेंनंतर आदित्य ठाकरेही म्हणाले। म्हणजेच पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सकारात्मकता दाखवण्यात आली आहे। एवढंच सांगेन, परवा जे उद्धव साहेबांनी सांगितलं की लोकांच्या मनात जे आहे तसं होणं हे आमच्या देखील मनात आहे। आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, एका पक्षाशी नाही तर जे कोणी पक्ष मराठी माणसासाठी लढत आहेत, मुंबईसाठी लढत आहेत, महाराष्ट्रासाठी लढत आहेत, त्यांना सोबत घेण्यासाठी आम्ही तयार आहोत। उद्धव आणि राज ठाकरेंच्या प्रत्यक्ष भेटीगाठी अद्याप सुरू झालेल्या नसल्या तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सूर जुळलेले दिसतात। हा व्हिडिओ एका लग्न समारंभातला आहे। मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू एकमेकांसमोर आले तेव्हा दोघांमध्ये हस्तांदोलन झालं। यावेळी सुनील प्रभूंनी जोरात हात मिळवूयात असं सरदेसाईंना म्हटलं। म्हणजेच दोन्ही पक्षाचे नेते तयार आहेत। प्रयत्न कशा करता हवे, आम्ही जेव्हा स्वतः सांगतो हे होईल, हे होणं गरजेचं आहे, हे ठामपणे आम्ही सांगतोय, मनापासून सांगतोय, भावनिकदृष्ट्या सांगतोय। आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील, आदित्य ठाकरे असतील, आम्ही सगळे त्यांचे सहकारी असू, हे अत्यंत भावनिकदृष्ट्या आणि सकारात्मकदृष्ट्या या विषयाशी आम्ही जोडले गेलेलो आहोत। राजकारणाच्याही दोघंही सध्याच्या काळात मूर्त्या नावत बसलेल्या आहेत। ती कोण ह्या नावातनं त्यात गेला, त्या नावातनं ह्यात गेला तरी नावा बोडायच्या काही थांबणार नाही, त्यांचं राजकीय उत्थान अजिबात होणार नाही। इकडे पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून आदित्य ठाकरेंसह राज ठाकरेंनाही शुभेच्छा देणारे बॅनर झळकलेत। या बॅनरवर राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघांचाही एकत्रित फोटो आहे। आदित्य ठाकरेंचा 13 जूनला तर राज ठाकरेंचा 14 जूनला वाढदिवस आहे। पण दोघे काका पुतण्यांना एकत्रित शुभेच्छा देणारे बॅनर लागल्यानं पुण्यातूनही पदाधिकारी सकारात्मक आहेत। ठाकरे बंधू त्यांच्यामध्ये थोडंसं सकारात्मक अशा काही न्यूज आल्या। पण मला पत्रकार मित्रांनो तुम्हाला सांगायचं की त्या पक्षाचे नेते ठरवतील ना, त्याच्यामध्ये जर काही त्यांचं चाललेलं असेल उद्धवजींचं आणि राजजींचं तर त्यांचं ठरवतील, त्यांचं त्या बाबतीमध्ये जाहीर करतील। शेवटी त्या पक्षाचे जे काही समर्थक असतात, पाठीराखे असतात, हितचिंतक असतात, त्यांना जे काही वाटतं ते कार्यकर्ते बोलून दाखवतात। राज ठाकरेंनी आधी दाखवलेली सकारात्मकता आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली आहे। पण काही मुद्द्यांवर अडलाय। पहिला मुद्दा, युतीचा प्रस्ताव कोण देणार? मनसेचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं प्रस्ताव द्यावा, तर ठाकरेंच्या शिवसेनेची या उलट अपेक्षा आहे। दुसरा मुद्दा आहे, महायुती आणि महाविकास आघाडीची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष साथ दोघेही सोडतील का? तिसरा मुद्दा आहे, राज ठाकरेंची मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंसोबतही जवळीक आहे आणि लोकसभेत पाठिंबा दिला त्यामुळे राजकीय फारकतीचं काय? चौथा मुद्दा, त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहेत। काँग्रेस राष्ट्रवादीच्या बळावर ठाकरे मुख्यमंत्री झाले होते, त्यामुळे उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवारांची साथ सोडणार का? कारण राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत हात मिळवणी करून महाविकास आघाडीत येणार नाही। त्यामुळे राज ठाकरेंसोबत युती तेव्हाच होईल जेव्हा उद्धव ठाकरे विशेषतः काँग्रेसची साथ सोडणार। शिवसेनेचा निर्णय आहे। शिवसेनेने जर ठरवलं की त्यांनी एकत्रित यायचं तर त्यांचं सगळ्यांचं स्वागत। या महाविकास आघाडीची ताकद वाढवण्यासाठी जे आवश्यक आहे, शक्य आहे ते करणं अभिप्रेत आहे। म्हणजे राज ठाकरेंचंही स्वागत कराल महाविकास आघाडी जर ते एकत्र आले सेना म्हणून? राज ठाकरे प्रभावी वक्ते आहेत, यात काही शंका नाही। आणि त्यामुळं आघाडीची ताकद वाढत असेल तर का नाही, पण मला माहीत नाही की त्यांच्या चर्चा चालू आहेत किंवा नाहीत, त्यांची इच्छा काय आहे याविषयी मला काही अंदाज नाही। जयंत पाटील आशावादी असले तरी ती एवढी सोपी गोष्ट नाहीये। आता एकत्र येण्यावरून दोघेही भाऊ सकारात्मक असले तरी प्रत्यक्ष हालचाली दिसत नाहीत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।